Yeah. So welcome you all. Welcome you to the Sadaiva classes. आज आपण बघणार आहोत. So today we are going to see the remaining part of our chapter that's called the food safety. म्हणजे फूड सेफ्टी नावाचा जो आपण धडा आपण जो पाठ शिकत होतो त्या पाठाचा उर्वरित भाग आज आपण पाहणार आहोत की उर्वरित भागामध्ये काय काय दिलं आणि कशा प्रकारे आपण फूड सेफ्टी करू शकतो. सो बेसिकली बघा या लेसन मध्ये वी हॅव सीन बेसिकली इन दिस लेसन दॅट हाऊ द फूड गेट स्पॉइल and how we can see how it gets spoiled and which factors are actually responsible for the we can say the spoiling of food, and then we can see how the food get wasted, and then we have the quantitative wastage of food we have seen already. म्हणजे आपण बघितलेलं की फूडचं स्पॉइल कसं होतं, फूड खराब कसं होतं आणि त्याला कोणते कोणते फॅक्टर्स जिम्मेदार आहेत, कोणते कोणते फॅक्टर्स जबाबदार आहेत की जेणेकरून फूड म्हणजे खराब होतो. प्लस आपण वेस्टेज ऑफ फूड पण बघितलं होतं. म्हणजे आपण म्हणजे अन्न कशा प्रकारे आपलं हे जातं, खराब होतं. सॉरी, आपण वेस्ट वेस्ट जातो. सो वेस्ट जातं म्हणजे उर्वरित भाग हा आपण बघू शकतो खराब होऊन जातो किंवा फेकला जातो, टाकला जातो. टाकाऊ म्हणजे बेसिकली वेस्ट ला आपण वर्ड बघूया. आणि देन क्वांटिटेटिव्ह वेस्टेज म्हणजे काय ते आपण पाहिलं होतं, की म्हणजे बेसिकली कोणते कोणते फॅक्टर्स नी क्वांटिटेटिव्ह म्हणजे सॉरी क्वालिटेटिव्ह म्हणजेच आपण बेसिकली बघितलेलं होतं, की त्या व्हेजिटेबल्सचा, त्या फ्रुट्सचा किंवा त्या फूडचा जो नरिशमेंट कंटेंट आहे तो कमी होऊन जाणं त्यालाच आपण क्वालिटेटिव्ह फूड आपण वेस्टेज ऑफ फूड असं म्हटलं होतं. सो त्यासाठी आपण काय काय करू शकतो, प्लस आपलं फूड वेस्ट होऊ नये म्हणून आपण कोणते कोणते फॅक्टर्स आपण बघितलं पाहिजे ते आपण बघितलं होतं. ओके. सो बेसिकली देन आपण आलो होतो फूड स्टोरेज अँड प्रिव्हेन्शन. सो हाऊ वी कॅन प्रोटेक्ट अँड हाऊ वी कॅन प्रिझर्व्ह अवर फूड. म्हणजे आपण कशा प्रकारे आपलं फूडचं संरक्षण आणि म्हणजे सुरक्षा आणि कशा प्रकारे आपण त्याचं संरक्षण करू शकतो ते आपण पाहिलं होतं. तर कशा प्रकारे सो असं बघत बघत आपण आलो होतो मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन. त्याच्यात वेगवेगळ्या मेथड्स आपण पाहिल्या होत्या. राइट. सो अशा प्रकारे बहुतांश आपण आपले जे फूड आहे, आपण फूड सेफ्टी म्हणजे बेसिकली आपलं जेवण आपण कशा प्रकारे सांभाळू शकतो व त्याचं संरक्षण कसं करू शकतो, त्याला लाँग काळ म्हणजे जास्त वेळ आपण कसं काय ठेवू शकतो, म्हणजे टिकवू शकतो, त्याबद्दल आपण बघत होतो. सो आता आपण नेक्स्ट आपण टायटलकडे वळूया. दॅट इज अडल्ट्रेशन ऑफ फूड. व्हॉट इज अडल्ट्रेशन? सो अडल्ट मीन्स व्हॉट? त्याला मोठं करणे, राइट? अडल्ट म्हणजे काय? मोठं. म्हणजे वयाने मोठं किंवा एक विकसित होणं त्याला आपण बोलू शकतो. तर अडल्ट्रेशन ऑफ फूड म्हणजे काय? म्हणजे जेवणाला ओके, जेवणाला एक आपण भलेही त्याच्या वयाच्या आधी, त्या वयाच्या आधी म्हणजे आता सपोज की एक फळ आहे, त्या केळाला जर 7 दिवस लागत असतील पिकण्यासाठी, तर त्याला 7च्या ऐवजी 3 ते 4 दिवसामध्ये पिकवणं. म्हणजे ही जी प्रोसेस आहे त्याला अडल्ट्रेशन ऑफ फूड असं म्हटलेलं आहे. सो अडल्ट्रेशन ऑफ फूड चे वेज कोणते आहेत? म्हणजे कोणत्या वेजने किंवा कोणत्या वेजने आपण करू शकतो. सो सी अडल्टरन्स आपण बघूया नंतर की व्हॉट इज धिस. ओके. सो आपण बघू शकतो की अडल्ट्रेशन म्हणजे आपण बघतो की बघा जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, की बनाना टेक्स द 7 डेज फॉर द ग्रोइंग और तो म्हणजे तो एक पिकण्यासाठी आपण बोलू शकतो, त्याला 7 डेज लागतात. पण विथ द हेल्प ऑफ सम केमिकल्स अँड विथ द हेल्प ऑफ सम प्रोसेस आपण दॅट पिरियड और द ड्युरेशन ऑफ द टाईम विल रिड्यूस. सो आपण जो हे टाईम ड्युरेशन आहे तो आपण रिड्यूस करतो म्हणजेच कमी करतो. म्हणजे तो 7 डेजचा जो पिरियड असेल तो आपण 3-4 या दिवसापर्यंत आणतो. सो एक्झॅक्टली त्या केमिकल्समुळे जे यूज होतात किंवा काय फॅक्टर्स यूज होतात त्याला आपण बोलू शकतो त्याच्याने काय इफेक्ट पडतो. सो सी त्याच्यामुळे सर्वात पहिला इफेक्ट पडतो और आपण बोलू शकतो की इम्पोर्टंट कॉम्पोनंट्स ऑफ फूड हे रिमूव्ह होतात. सो रिमूव्हल ऑफ सम इम्पोर्टंट कॉम्पोनंट्स ऑफ फूड. फॉर एक्झाम्पल रिमूव्हल ऑफ फॅट कंटेंट इन ऑफ द मिल्क अँड एसेन्स, क्लोव्स अँड कॅराडेमॉम. ओके. सो व्हॉट इज दिस? सो फूड इज अडल्ट्रेट इन दिस वे. तो त्याला एक अडल्ट्रेशन करण्याचं या रस्त्याने म्हणजे या रस्त्याने करता येतं म्हणजे कसं होतं की त्याच्यातले कंटेंट्स इम्पॉर्टंट कंटेंट्स और कॉम्पोनंट्स आपण ते काढून घेणं. राइट. म्हणजे जसं रिमूव्हल द फॅट कंटेंट्स ऑफ मिल्क म्हणजे कसं की आपल्याला माहिती आहे फॅट ते म्हणजे आपण बोलतो दुधातलं फॅट जसं आपण उकळी दिल्यानंतर जसं फॅट वरती जमा होतं, आपण त्याला बनतो, की त्याच्यात पाणी मिक्स करून वगैरे त्याला पातळ करणं. सो बेसिकली ते त्याच्याने काय होतं त्याला फॅट जो कंटेंट आहे तो थोडा पातळ होऊन जातो आणि दूध पण आपलं पातळ होतं. सो धिस इज द एक्झाम्पल. सो देन वी हॅव द रिमूव्हल ऑफ लो क्वालिटी inedible and cheaper material or harmful colors with the food. So basically mixing of.
सो बेसिकली बघा कधी-कधी आपण कोणतं आपण बघू शकतो की लाल मिरची पावडर वगैरे घेतले बाजारातून किंवा आपण बघू शकतो की हळदी पावडर घेतली बाजारातून. त्याच्यात काय-काय फूड कलर्स किंवा काही-काही प्रिझर्व्हेटिव्हज आपण बोलतो किंवा काही-काही मटेरियल्स असे मिक्स केलेले असतात की जेणेकरून त्याची क्वालिटी एकदम लो होऊन जाते. ते एकदम म्हणजे भले ते चीप असतो म्हणजे चीप म्हणजे कसं चीप म्हणजे स्वस्त ओके. तर चीप म्हणजे स्वस्त हे लक्षात ठेवा. भले ते आपण बघू शकतो की वस्तू रक्कमेला चीप असते. रक्कमेला ते स्वस्त असते. रक्कम बघायला गेलं तर स्वस्त असते. पण त्याच्यात बेसिकली कसं असतं कारण काय-काय फॅक्टर्स त्याच्यात मिक्स झालेले असतात. जसं आपण ते बघूया कोणते फॅक्टर्स मिक्स झालेले असतात आणि कशा प्रकारे ते गोष्टी आहेत ते चीप होतात ते आपण बघूया पुढे. सो जस्ट एक हे लक्षात ठेवा, की असं-असं वेने आपण एक एडल्ट्रेशन प्रोसेस घडते and then mixing of some harmful material like small stone, fine sand, iron filling, urea, dung of horse and sawdust. सो बेसिकली कसं होतं, की आपण जे वस्तू घेतो बाजारातून, तर त्याच्यात कधी-कधी कसं होतं, ज्या चीपर गोष्टी असतात म्हणजे आपण बोलतो ज्या स्वस्त गोष्टी असतात, त्या स्वस्त गोष्टी काय करतात, स्वस्त गोष्ट आपले बेसिकली त्याच्यामध्ये आपण वाळू किंवा लोखंडीचे तुकडे किंवा युरिया किंवा डंग ऑफ हॉर्स म्हणजे आपण बोलतो विष्ठा कोणाची हॉर्स घोड्याची विष्ठा, सॉडस्ट तर अशा प्रकारे काही रेती वगैरे वाळू असं मिक्स करून त्याचं म्हणजे वजन वाढवलं जातं किंवा त्याच्यामध्ये आपण बोलू शकतो एक थोडा फ्रॉडल काइंड ऑफ म्हणजे त्याच्यात आपल्याला मिक्सिंग ती चीज आपल्याला भेटते, की जेणेकरून प्राईस तर चीपर असते, पण आपल्याला जो माल भेटतो किंवा आपल्याला जी वस्तू भेटते ती व्यवस्थित नसते, त्याची क्वालिटी एकदम लो झालेली असते. सो आपण बघूया या मोव्हमेंटला. सो कंप्लीट द फॉलोइंग टेबल. वी विल लूक फॉर दॅट. ओके. सो हाऊ वी कॅन सी दिस. सो आपल्याला खाली ऑलरेडी दिलेले आहेत. सो आपण बघूया फॉलोइंग दिस थिंग्स. So we will see this paragraph. So see, the health of people, young and old, poor and rich, are in danger by the food adulteration. So basically या प्रोसेसमुळे काय होतं, भले हे आपण बघतो ना, एक व्यावहारिकदृष्ट्या ते लोकं हे कृत्य करतात. कारण त्यांना नफा मिळवायचा असतो बेसिकली त्या कारणाने. परंतु जर आपण बघितलं, तर हे ॲक्चुअली आपल्या सर्वांसाठी भले आपण छोटे असो, मोठे असो, अमीर असो, गरीब असो, त्या सगळ्यांचे जे हेल्थ आहे, सगळ्यांचे जे आपण बोलतो जीव आहे, ते एक डेंजरमध्ये एका विचित्र किंवा आपण बोलू शकतो धोक्यात आहे बेसिकली. सो डिफरंट टाइप्स ऑफ अडल्टरंट्स इफेक्ट अफेक्ट अवर बॉडी इन डिफरंट वेज. सो वेगवेगळ्या प्रकारचे अडल्ट्रेशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण भेसळयुक्त गोष्ट आपण बोलू शकतो. तर भेसळयुक्त गोष्ट वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्या हेल्थवर म्हणजे आपल्या बॉडीवर किंवा आपल्या आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट करू शकतात. सो ते कशा प्रकारे ते आपण बघूया. सो सम अडल्टरंट्स कॉजेस ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट ऑर पॉइझनिंग. तर बघा फूड पॉइझनिंग वगैरे आपण म्हणतो किंवा आपल्याला नीट गोष्टी पचत नाही किंवा जेव्हा आपण गोष्टी खातो ते आपल्या अंगाला लागत नाही. सो अशा काही गोष्टी असतात ते these are because of this food adulteration or we can say that some adulteration causes the abdominal म्हणजे पोटातले विकार, abdominal discomfort or poisoning म्हणजे आपल्याला फूड पॉइझनिंग होतं किंवा आपण कधी-कधी बोलतो एक पॉइझनिंग काइंड ऑफ फूड पॉइझनिंग आपण बोलू शकतो त्याला. ते होतं किंवा व्हाईल सम मे इफेक्ट द फंक्शन ऑफ सम ऑर्गन्स. हो, तर ह्याच्यात काय बोलतात तर काही-काही जण काही-काही आपण बोलतो अडल्ट्रेशन असं इफेक्ट करतात किंवा काही-काही केमिकल्स अशा प्रकारे आपल्याला बॉडीवर इफेक्ट करतात, की की ते आपलं काही फंक्शन होतं. आता समजा आपलं पोटाला आपलं किंवा फूड डायजेस्ट करण्यासाठी लिव्हर, पॅनक्रियाज हे जे इम्पोर्टंट असतात त्यावर इफेक्ट करतात डायरेक्टली. सो कधी-कधी आपल्याला लिव्हरमध्ये सूज होणे किंवा लिव्हरमध्ये इफेक्ट्स होणे किंवा लिव्हरचे आजार किंवा पॅनक्रियासचे आजार किंवा आपण बोलतो स्टोन क्रिएट होणे. बघा पोटामध्ये स्टोन आणि ह्याच्यात स्टोन्स वगैरे. तर ते एक काय-काय बोलू शकतो ते ते आपले हे अडल्ट्रेशनचे प्रोसेसचे आपण बघू शकतो एक काय बोलतात आजार आहेत, की त्यामुळे होणारे ते आजार. So if consumed over the long period of time or even causes cancer. सो जर आपण त्याला लाँग पिरियड ऑफ टाईम म्हणजे जर आपण सतत तसंच फूड खात राहिलो, सतत आपल्याला तेच अन्न भेटत राहिलं, तर आपल्याला स्टोन्स वगैरे व्हायचे. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, की स्टोन्स वगैरे होण्यात एक कारण म्हणू शकतो. प्लस बघू शकतो, की त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सरही होण्याचे चान्सेस हे खूप वाढतात. खूप वाढतात आणि होतंही. सो तेच बघूया. तर तेच बघूया. थिंक अ लिटल each one of us should think about what we are eating every day and about the nutrient value and the quality of the food we eat. सो बेसिकली ते म्हणत काय, की आपल्याला एकदा तरी विचार केला पाहिजे, की आपण काय खातोय? आपल्याला कशा प्रकारचे अन्न खाल्ले पाहिजे? प्लस अन्न खाल्ल्यानंतरच आपल्याला कशा प्रकारे अन्न खाल्लं पाहिजे आणि प्लस
ते सेफ्टी आहे की नाही, त्याचं डेट बघावा. जर पॅकेट असेल, पॅक्ड हे असावं, पॅक्ड फूड असेल तर त्याची डेट बघावी. त्या डेट बघितल्यानंतर त्याचा स्मेल बघावा. ते व्यवस्थित आहे की नाही, त्याची क्वालिटी व्यवस्थित आहे. हे सर्व चेक करूनच कोणत्याही गोष्टी ग्रहण करावं. कारण हे आपल्या शरीरासाठी जेवढे इम्पोर्टंट आहे, ते म्हणजे त्यांची इम्पोर्टन्स खूप जास्त आहे. सो आपल्याला हे बघणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. सो आपल्याला बघणार होतं की फूड अडल्ट्रेशन कशाप्रकारे घडतात आणि कोणत्या प्रकारचे टेस्ट फाइंड आउट करून आपण बघू शकतो ते फूड अडल्ट झालंय की नाही ते आपण बघू शकतो आणि म्हणजे ते भेसळयुक्त झालंय की नाही ते आपण बघू शकतो आणि त्याचं कारण म्हणजे कन्क्लुजन म्हणजे आता समजा की तो फूड आपण म्हणजे त्याचा एकदा त्याचा रिझल्ट कसा असतो, टेस्ट काय आणि त्याचा रिझल्ट काय ते आपण बघूया. So see, this test and the conclusion and the adulterant. Okay, and we have the food material. So आपल्याला सर्वात पहिला फूड मटेरियल आपल्याकडे दिलेलं आहे मिल्क. सो मिल्कमध्ये पाणी मिक्स करून होतं. आपण मी जसं तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, की मिल्कमध्ये आपण पाणी मिक्स केलं, की त्याच्यात जेव्हा फॅट कंटेंट आहे, तो आपल्याला म्हणजे तो पातळ करता येतो आणि तो पातळ दूध आपल्याला हवा तसा आपल्याला प्रोटीन्स वगैरे किंवा देऊ शकत नाही. राइट? कारण बघा जर आपण 1 लिटर दूध जर पिलं, तर 1 लिटर दूध म्हणून आपल्याला समजा 34-60 पर्यंत जर आपल्याला फॅट भेटणार असं, एक्झाम्पल देतोय मी. तर आपल्याला फॅट भेटणार असेल. बट आता समजा की त्या 1 लिटर दूधमध्ये अर्धा लिटर जर पाणी असेल आणि अर्धा लिटर दूध असेल, तर आपल्याला जेवढा आपल्याला फॅट किंवा जेवढा आपल्याला प्रोटीन ॲक्चुअली भेटला पाहिजे, तेवढा भेटेल का? नाही. सो थिस इज द थिंग की अडल्टरेट जे फूड असतात, ते आपल्याला कशाप्रकारे आपलं नुकसानदायक असतात. सो वी आर गोइंग फॉर द मिल्क इन द फर्स्ट थिंग. सो द मिल्क आपल्याला हाय वॉटर म्हणजे मिल्कमध्ये वॉटर मिक्स करून आपण म्हणजे त्याला अडल्ट करता येतो. सो सी त्याची टेस्ट कशी आहे ते आपण बघूया, की त्याला आपण कशाप्रकारे ओळखू शकतो, की पाण्यामध्ये भेसळयुक्त आहे की नाही. सो पुट अ ड्रॉप ऑफ मिल्क on the glass on the glass slide and slightly incline it into this spread the drop. सो बेसिकली ते कसं म्हणतात ते बघा त्याच्या मिल्कचं जर आपण प्युअर मिल्कचं जर आपण हे बघितलं व्हॉट वी कॅन से द फ्लुइडिटी. फ्लुइडिटी म्हणजे कसं, की आपलं पाण्याची जी फ्लो करण्याची जी स्पीड आहे आणि मिल्कची फ्लो करण्याची स्पीड हे थोडंफार तरी वेगळी असेल, राइट? सो प्युअर मिल्कचा फ्लो करण्याचा स्पीड आणि पाण्याचा फ्लो करण्याचा स्पीड त्याच्यावरून आपण करू शकतो. सो त्याच्यावरून कन्क्लुजन काय बघा. इफ द स्प्रेड ऑफ मिल्क डज नॉट अपिअर मिल्की व्हाईट, ओके, सो वॉटर मस्ट हॅव बीन ॲडेड टू इट. सो बघा म्हणजे ते काय म्हणतात, ते एखाद्या आपण डिश घेतली, ओके. सो एक डिश आहे. डिशमध्ये आपण एका ड्रॉपमध्ये म्हणजे एका मोमेंटला किंवा एका एका ठिकाणी आपण मिल्कचे ड्रॉप्स टाकले आणि त्याला आपण फिरवायची कोशिश केली. असे फिरवायची कोशिश केली, राइट? म्हणजे त्याला गोल-गोल, गोल-गोल फिरवलं त्या ड्रॉपला. म्हणजे डिश हलवून आपण गोल-गोल, गोल-गोल ट्राय केलं. तर आपल्याला बघा की जसा-जसा ड्रॉप जाईल तसा मागे, 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 मागे एक छोटासा व्हाईट कंटेंट म्हणजे थोडा पांढरं, 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 पांढरं दिसत जाईल. जर प्युअर मिल्क असेल तर. बट ते जो पांढरं दिसत नसेल, तर डेफिनेटली त्याच्यामध्ये पाणी मिक्स आहे. जसं मी तुम्हाला बोललो, की फ्लुइडिटी वरून आपण ते एक कन्क्लुजन किंवा आपण ते एक हे करू शकतो. एक कन्फर्म करू शकतो, की म्हणजे मिल्क हा मिक्स झालाय की नाही. म्हणजे कसं आता समजा तुम्ही बशी घेतला, बशी. ओके. किंवा बसेस किंवा ग्लासमध्ये तुम्ही एका ठिकाणी हे घेतला, असं म्हणजे स्लाईड करून घ्या. स्लाईड करून घेतल्यानंतर तिथे एका ठिकाणी दूध टाका आणि दूधला मग असं फिरवा पूर्ण, पूर्ण ठिकाणी. तर मग तुम्हाला तिथं व्हाईट त्याचा जो ड्रॉप पुढे-पुढे जाताना त्याच्या मागे-मागे जर तुम्हाला व्हाईट कलरचं काही म्हणजे आपल्याला बघितलं व्हाईटी पार्ट दिसत असेल, दॅट मीन्स द फूड आपलं मिल्क इज प्युअर आणि जर ते दिसत नसेल दॅट मीन्स द मिल्कमध्ये ॲडेड आहेत म्हणून म्हणजे ते अल्टरेट मिल्क आहे म्हणून. ओके. सो आता नेक्स्ट आपण बघूया रेड चिली पावडर. सो रेड चिली पावडर म्हणजे लाल तिखट. लाल तिखट आपण बघतो रेड चिली पावडर, लाल तिखट आपण मला म्हणतो. त्या लाल तिखटमध्ये सुद्धा भेसळ होऊ शकते. तर कशाची भेसळ होते? त्याच्यात ब्रिक डस्ट म्हणजे आपली जी लाल वीट असते, त्या विटाची पावडर टाकतात. राइट? तर विटाची पावडर सुद्धा टाकू शकतात. तर बघा रेड चिली पावडर मध्ये आपण बोलू शकतो विटाची पावडर टाकतात. सो त्याची टेस्ट कशी करावी ते आपण बघूया. तर टेक अ स्पूनफुल ऑफ चिली पावडर इन अ बीकर अँड added water to the half of beaker and stir it and leave it undisturbed for a few minutes. सो त्याचीच आपण बघू शकतो. त्याची टेस्ट आपण कशी करू शकतो? त्याची टेस्ट करण्यासाठी एक सिंपल वे, एक स्पून घ्या, एक म्हणजे 1 चम्मच भरून तो रेड चिली पावडर घ्या. जर त्याच्यावर आपला डाउट असेल तर एक चम्मच घेऊन आपण बोलू शकतो, की चम्मच भरून तो रेड चिली पावडर घ्या. त्या रेड चिली पावडरला पाण्यामध्ये किंवा आपण बोलू शकतो बीकरमध्ये किंवा ग्लासमध्ये तुम्ही काचेचा ग्लास असेल तर वेगळा. हॅलो? हॅलो?
ओके. तर आपण वळूया पुढे. सो त्याच्या बिकरमध्ये किंवा बिकर बोलू शकतो किंवा आपण ग्लासच्या काचेमध्ये तुम्ही त्या पाण्यामध्ये म्हणजे अर्धभर पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते मिक्स करा आणि मिक्स केल्यानंतर थोडा वेळ ठेवा. तर त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसेल ते बघूया. इफ अ रेड लेयर इज सेटल्ड at the bottom in a beaker, it must be have the adulterate with the brick grease. सो बघा, जो रेड चिली पावडर आहे, जो लाल तिखट मिळते, तो पाण्यामध्ये पूर्ण मिक्स होऊन जाईल किंवा आपल्याला हॅलो. ओके. सो रेड चिली पावडर आहे ना, रेड चिली पावडर म्हणजे आपण त्याला लाल तिखट म्हणतो. सोपान, सोपान बेटा. ओके. सो रेड हो चिली सर. म्यूट कर बेटा, म्यूट कर. सो बघा, कसं असतं. गुड. ओके. सो गुड. कसं असतं, की जो रेड चिली पावडर आहे, ओके, म्हणजे लाल तिखट मीठ आपण ज्याला म्हणतो. लाल तिखट मिरची पावडर जर आपण मिक्स केल्यानंतर पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला खाली काचेच्या ग्लासामध्ये खाली जर आपल्याला एक लाल लेयर दिसला, ओके. तो लाल लेयर दिसला, की समजून जावं लाल लेयर दिसल्यानंतर समजून जावं, की त्याच्यामध्ये एक डस्ट पार्टिकल म्हणजे ब्रिकचं म्हणजे आपण बघू शकतो, की विटाचे पावडर त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे. ओके. हे आपण बघू शकतो. आता पुढे आहे आपल्याकडे टर्मरिक पावडर. टर्मरिक पावडर म्हणजे आपण हळदीचा पावडर आपण म्हणू शकतो. हळद. त्याला आपण कसं काय टेस्ट करू शकतो आणि त्याच्यामध्ये काय अल्टरनेट आहे, अडल्टरंट आहे जे मिक्स करून त्याला अडल्टरेट करता येतील ते आपण बघूया. वी विल सी फॉर दॅट. देन वी हॅव द मिथाइल येलो. Methanol yellow, it's a chemical basically. So take a pinch of turmeric powder in a small test tube and added a small quantity of water to it and shake the mixture and add a few drop of concentrated HCl. So see, CONC that is for concentrated HCl. This is acid basically. So ते काय म्हणतात की तुम्ही जर हळद, हळदीचं पिंच घेतलं. म्हणजे एक छोटं हळद टेस्ट ट्यूबमध्ये टाकला. टेस्ट ट्यूबमध्ये टाकल्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी आणि पाणीमध्ये थोडं मिक्स केल्यानंतर त्याच्यात आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड HCl आपल्याला टाकायचं आहे. कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकल्यानंतर म्हणजे ॲसिड टाकल्यानंतर बेसिकली काय होईल ते आपण बघूया. द मिक्सचर बिकम रेड ऑन ॲडिशन of concentrated HCl and the red colors does not disappear if methyl yellow is present. सो बघा त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की आपण जर रेड कलर त्याच्यात म्हणजे मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याचा रेड कलर दिसून येईल आणि रेड कलर हा म्हणजे भले थोड्या वेळाने आपण बघितलं तर रेड कलर जसाचा तसाच आपल्याला दिसेल. म्हणजेच त्याच्यामध्ये मिथेनाइल मिथेनाइल येल्लो हा जो कंटेन आहे तो प्रेझेंट आहे, तो मिक्स केलेला आहे. हे आपण बघू शकतो त्याच्यामध्ये. आणि इन केस जर असा रेड कलर कोणताही आपल्याला आढळून आला नाही, तर आपण समजू शकतो और आपण या कन्क्लुजनवर येऊ शकतो. वी कॅन कम टू ऑन दिस कन्क्लुजन दॅट टर्मरिक पावडर इज प्युअर. तो टोटली प्युअर. म्हणजे तो एकदम शुद्ध आहे. त्याच्यामध्ये काही मिक्स नाही हे आपण बघू शकतो. सो आता बघूया की आपण रवा जो आपण खातो, रवा आपण बोलतो रवा तर आपल्याला फेव्हरेट आहे, उपमा वगैरे. तो रवामध्ये सुद्धा आपल्याला काही ना काही अडल्टरेट म्हणजे काही ना काही भेसळयुक्त रवा सुद्धा आजकाल बाजारात भेटतात. तर त्याच्यात कशा प्रकारे भेसळ होऊ शकते? तर त्याच्यात भेसळ होण्याचा एक कंटेन आहे जो त्याच्यात टाकू शकतो. दॅट इज फाईन आयर्न फिलिंग. म्हणजे छोटे-छोटे लोखंडी तुकडे, छोटे-छोटे लोखंडी पावडर आपण बोलवतो किंवा रव्याच्या साइज सारखे आपले लोखंडी पावडर त्याच्यात किंवा लोखंडी तुकडे त्याच्यात टाकून त्याचा वजन आहे तो वाढवला जातो. म्हणजे आपल्याला रवा भेटतो बेसिकली पाऊण किलो. पण त्या लोखंडाच्या ह्याच्यामुळे तो होऊन जातो 1 किलो. म्हणजे त्यांचा प्रॉफिट होतो. तर अशा प्रकारच्या प्रॉफिटसाठी ते गोष्टी भेसळयुक्त करतात. सो त्याच्या टेस्टिंगसाठी आपण कसं करू शकतो, की रवा म्हणावं किंवा तांदूळ म्हणा. तांदूळमध्ये पण आजकाल बोलू शकतो, की हे जे आयर्न फिलिंग्ज आहेत ते येतात. ओके. म्हणजे ते त्या आढळून येतात. त्याच्यामध्ये मिक्स करतात बेसिकली तांदुळामध्ये पण. तर आपण काय करू शकतो, त्या रव्यावरून किंवा त्या तांदळावरून आपण तो मॅग्नेट फिरवू शकतो. मॅग्नेट म्हणजेच लोहचुंबक फिरवल्यानंतर त्याच्यातल्या जेवढे पण काही आयर्न पार्टिकल्स असतील किंवा काही पण लोह म्हणजे मेटल्स असतील बेसिकली ते त्याला चिपकून जातील मॅग्नेटला आणि चिपकून झाल्यानंतर तो म्हणजे रवा किंवा तांदूळ आणि मॅग्नेट नाही लोखंड हे सेपरेट होऊन जातील. मेटल्स सेपरेट होऊन जातील. सो दिस इज दे आर सेइंग. सो आयर्न फिलिंग अदर टू द मॅग्नेट.
सो मॅग्नेट अशा प्रकारे त्याला हेल्प करू शकतो आणि म्हणजे ते एदर मीन्स व्हॉट ते अट्रॅक्ट झालेले असतात. आयर्न फिलिंग्स म्हणजे लोखंडी जे तुकडे असतात ते डायरेक्टली मॅग्नेटकडे चिपकलेले जातात. सो दिस इज हाऊ यू कॅन डू सम टेस्ट म्हणजे अशा प्रकारे काही छोट्या-छोट्या टेस्ट करून तुम्ही जाणून घेऊ शकता, की आपला जो अन्न आहे, आपण जे खातोय ते भेसळयुक्त आहे की नाही. ओके. सो दिस आर द सम थिंग्स आपण पुढे बघूया, की व्हॉट वी हॅव ॲक्चुअली. सो थिंग्स आर दिस थिंग. So always remember, आपण हा पहिले पॉइंट बघूया. Always remember, so some chemicals are injected into the fruits make to make them more attractive and tasty. म्हणजे कसं असतं, की आपण बघतो, की आपल्याला हे घरचे पण सांगत असतात आणि आता पुस्तकात थ्रू तुम्हाला एक कळतंय, की कधी-कधी काही-काही फ्रुट्समध्ये चांगलं दिसण्यासाठी त्याला एक इंजेक्शन दिलं जातं. त्याच्यावर केमिकल रिएक्शन्स केले जातात, की जेणेकरून जो फ्रूट आहे तो अट्रॅक्टिव्ह दिसावा आणि टेस्टी असावा, मोर टेस्टी. आणि आपण परत बघू शकतो मिल्क व्हेंडर्स ॲडेड युरिया टू मिल्क सो दॅट अपीअर्स द मोर हेवियर फॅट कंटेंट. तर त्याच्यामध्ये म्हणजे दुधामध्ये युरिया मिक्स करतात. तो युरिया मिक्स केल्यानंतर तो जो मिल्क आहे, तो जास्त फॅटी आणि जास्त घट्ट दिसावा म्हणून त्याच्यामध्ये युरिया आपण बघू शकतो मिक्स करतात. मिल्क व्हेंडर्स लोकं. म्हणजे ज्याच्या थ्रू आपण दूध घेतो ते लोकं. ते पण आपल्याकडून म्हणजे अशा प्रकारे ते पण भेसळयुक्त करू शकतात. सो शॉपकीपर्स changes the expiry date of the food packages and the airtight container to avoid the financial loss. जसं मी तुम्हाला बोललो फायनान्शियल लॉस म्हणजे बेसिकली कसं नुकसान. पैशाच्या थ्रू किंवा आपण बोलतो आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून काय करतात काही-काही शॉपकीपर म्हणजे काही-काही जे आपण बोलू शकतो दुकानदार काय करतात एक्सपायरी डेट असतो त्या वस्तूची चेंज करून टाकतात. एक्सपायरी डेट वस्तू ज्या गोष्टीवर चेंज करता येईल त्या ओके. तर त्या वस्तूची एक्सपायरी डेट चेंज करतात आणि ते जो पॅकेट आहे, तो विकतात. म्हणजेच काय होतं त्याच्याने होतं काय, तर त्यांचा फायनान्शियल लॉस तर कव्हर होतो. बट स्टिल ते आपल्या जीवनासाठी एक बोलतो ना एक अनहेल्दी असतं. ते एक डेंजरस असतं. So next we will see the carbide. Calcium carbide and some other chemicals are used to make the fruit look more attractive. For example, brighter yellow banana. So बघा बेसिकली कधी-कधी बघितलं ना आपल्याला की काही-काही बनाने किंवा काही-काही केळी ते लुक्स टू येलो आणि म्हणजे खूप पिवळे दिसतात आणि एक अट्रॅक्टिव्ह वाटतात आपल्याला. ब्राईट येलो म्हणजे येलो खूप डार्क येलो मध्ये आपल्याला दिसतं ब्राईट येलोमध्ये. सो ते काय करतात ते बेसिकली कशामुळे होतं? तर आपण जर नॅचरली बनानाकडे बघितलं, जर पिकलेलं तर दे आर नॉट टू येलो म्हणजे ते एकदम पिवळसर नसतात, एकदम पिवळसर नसतात. सो ते काय करतात कार्बाईड हा एक केमिकल आहे आणि वेगळे काही केमिकल त्याच्यात मिक्स करून म्हणजे फ्रुट्समध्ये त्या बनानामध्ये मिक्स करतात. जेणेकरून त्याचा कलर आहे तो एकदम डार्कर होईल आणि एक मोर अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी दिस केमिकल्स दे यूज ॲक्चुअली अँड फ्रिक्वेंटली harmful chemicals like carbonate soda and phosphoric acid etc. are mixed with the cold drink. सो कोल्ड ड्रिंक बघा कोल्ड ड्रिंक पिणं हे टाळलं पाहिजे किंवा कमीत कमी केलं पाहिजे. ह्याचंही एक रिझन हेच आहे, की त्यात एक कार्बोनिक सोडा असतो. राइट अँड फॉस्फरिक ॲसिड अशा प्रकारचे काही हार्मफुल केमिकल आहे जे आपल्या बॉडीचा बेसिकली डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे आपण म्हणतो पचन सिस्टम आहे. पाचक क्रिया किंवा पाचन सिस्टम त्याला धोका देऊ शकतात. सो किंवा त्याला एक हार्मफुल किंवा त्याला एक डेंजरस एक ठरू शकतात. म्हणून आपल्याला हे पिणे कोल्ड ड्रिंक्स पिणे कमीत कमी किंवा पिलेच नाही पाहिजे, मी तर म्हणेल. सो अशा प्रकारे काळजी घ्यावी आणि हे लक्षात ठेवावं. आता आपण बघूया व्हॉट वी हॅव द मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस थिंग. सो बघा इन 1954 इन 1954 पार्लमेंट पासेस टू प्रिव्हेन्शन ऑफ फूड अल्टरनेशन ॲक्ट. सो आपलं पार्लमेंट म्हणजे कोण? आपले संसद, आपले गव्हर्नमेंट. आपल्या गव्हर्नमेंटने काय केलं होतं एक रूल पास केला होता, ॲक्ट पास केला होता, की जेणेकरून आपला फूड प्रिव्हेन्शन ॲक्ट असेल. सो फूड अडल्ट्रेशन ॲक्ट, द प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन म्हणजे फूड अडल्ट करायचं त्याच्यापासून बचाव होण्यासाठी एक ॲक्ट पास केला. इट हॅज बीन अमेंडेड फ्रॉम द टाईम टू टाईम अँड अमेंडेड of 1976 provides for life imprisonment for the person involves the adulterating food with the harmful substance. So this means what? सो त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं, की त्या अमेंडमेंटमध्ये किंवा त्या बिलमध्ये किंवा त्या ॲक्टमध्ये किंवा त्या कायद्यात असं बोलण्यात आलंय,
की जर आम्हाला कोण आढळून आला, की जो अन्नामध्ये किंवा कोणत्या धान्यामध्ये किंवा फूडमध्ये जर तो भेसळ करत असेल, तर ते भेसळ केल्यानंतर त्याला लाईफटाईम प्रिझन म्हणजे त्याला आयुष्यभरात एक कारावास त्याला भोगावं लागेल. राइट? अँड देअर आर द क्लिअर डायरेक्शन दॅट फूड शुल्ड बी प्रॉपरली स्टोअर्ड आणि त्यांच्या थ्रू आपल्याला एक क्लिअर डायरेक्शन्स आलेत, की आपल्याला फूड कशाप्रकारे स्टोअर केलं पाहिजे. द पॅकेजिंग फूड मटेरियल शुल्ड नॉट बी एंडेंजर्ड द फूड ऑर मेडिसिन. सो बघा, जो आपण पॅकेजिंग करतो ते पण आपल्याला व्यवस्थित बघितलं पाहिजे. अँड देअर शुड बी द क्लिअर अँड लिजिबल इन्फॉर्मेशन ऑन it about the manufacturing date, expiry date and instruction of storage. So त्याच ऍक्ट थ्रू एक असं पण याच ऍक्ट थ्रू आपण बोलू शकतो असे पण रूल्स आहेत, की जेणेकरून जे पॅकेट फूड असतात म्हणजे आपण बोलू शकतो, की जे आता मॅगीच एक कन्सिडर करा, की मॅगी जर आपण बघितलं, की त्याच्यामागे त्याची एक्सपायरी डेट लिहिलेली असते. त्याच्यामध्ये काय-काय कंटेंट आहे, फॅट किती कंटेंट आहे, कार्बोहायड्रेट किती कंटेंट आहे, प्रोटीन किती कंटेंट आहे, हे सुद्धा त्याच्यावर लिहिलेलं असतं आणि प्लस त्याला आपण कसं त्याची एक्सपायरी डेट तर आहे, मॅन्युफॅक्चरिंग डेट तर आहे. प्लस त्याला आपण स्टोरेज कसं करावं हे पण आणि त्याच्यातले कंटेंट्स कसे आहेत, म्हणजे जे आपल्याला बोलतो, जर मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स किंवा प्रोटीन हे किती प्रमाणात आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आणि प्लस आपण ती वस्तू वापरण्यासाठी काय-काय गोष्टी वापरल्या, ओके. काय-काय गोष्टी वापरल्या ते सुद्धा लिहिणं आवश्यक आहे. अशा प्रकारचे जे इन्फॉर्मेशन आहे, अशा प्रकारे स्ट्रिक्ट वॉर्निंग आपल्या गव्हर्नमेंट थ्रू पॅकेट फूडवाल्यांना एक देण्यात आले, की तुम्ही कोणतीही गोष्ट जर विकत असाल पॅक करून, त्याच्यामध्ये तुम्ही लिहा, की काय-काय गोष्टी कसं-कसं आहे आणि कशाप्रकारे तुम्हाला करायचं आहे. ओके. सो दिस इज द थिंग्स वी हॅव आणि हा जो आपला लेसन आहे इथेच संपतोय. अशा प्रकारचं आपलं लेसन आहे. आणि जो आपल्याला एक डायरेक्शन देतो, जो आपल्याला शिकवतो, की आपल्याला कशा प्रकारचे फूड खाल्ले पाहिजे, कशाप्रकारे फूडची काळजी घेतली पाहिजे, कशाप्रकारे त्याचा सांभाळ आणि कशाप्रकारे त्यांना सुरक्षित केलं पाहिजे. आणि बाहेरचं अन्न खाणं, न खाणं आणि कशा प्रकारचं अन्न खाणं, हे सुद्धा बघणं आपल्याला तितकंच इम्पोर्टंट आहे. सो आपला हा लेसन इथेच संपतोय. ओके. सो कोणाला काही डाउट अगेन so let's go for the exercise. Now we are beginning. No, now we are going for the exercise. We are going for the exercise. Let's go and see what we have. So see, in the first, or we have the first question that is fill in the blanks. Okay. So fill in the blanks मध्ये आपल्याला कोणते कोणते क्वेश्चन्स आहेत ते आपण बघणार आहोत. So drying the food grains from farm under the hot sun is called. ह्याचा अर्थ असा आहे, की जर फूड म्हणजे कोणत्याही फूडला जर आपल्याला सुकं करायचं असेल आणि ते आपण सन म्हणजेच आपलं सूर्याच्या सावलीत किंवा सूर्याच्या उजेडामध्ये जर आपण त्याला थंड करायचं तर त्याला काय म्हणू? ओके. सो मी तुम्हाला बघा आपण लाईट थ्रू ज्याला प्रिझर्व्ह करायला, फूड प्रिझर्व्ह करायला आपण एक काहीतरी वर्ड वापरला होता दॅट इज इरॅडिएशन. इरॅडिएशन राइट. पण इरॅडिएशनमध्ये आपण बघू शकतो काही-काही म्हणजे आपण बोलतो अल्ट्राव्हायोलेट रेज किंवा एक्स रेज हे रेज यूज होतात. म्हणजे आर्टिफिशियल जे रेज असतात ते यूज होतात. आर्टिफिशियल लाईट यूज होतात इरॅडिएशनमध्ये. पण आपण जर बघू शकतो आपल्याला ह्याने सांगितलं की हॉट सन. सो हॉट सन मीन बेसिकली व्हॉट? हा नॅचरल सोर्स आहे. तर नॅचरल सोर्स ना आपण काय बोलू शकतो? डिहायड्रेशन. सो त्याला आपण बोलू शकतो डिहायड्रेशन. ओके. म्हणजे त्याच्यातले जे आपण बोलू शकतो त्याला सुकवणं, त्याला डिहायड्रेशन असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. देन वी हॅव द मटेरियल्स लाइक मिल्क अँड इन्स्टंटली कूल्ड आफ्टर द हीटिंग अप अँड कंटेन अँड सर्टन हाय टेम्परेचर. दिस मेथड ऑफ फूड प्रिझर्वेशन इज कॉल्ड. आपण बघा एक प्रोसेस बघितली होती, की त्या प्रोसेसमध्ये कसं झालं होतं, की मिल्कला गरम केलं 80 डिग्री सेल्सियस पर्यंत आणि लगेच त्याला थंड केलं. तर त्या प्रोसेसला आपण काहीतरी बोललो होतो. दॅट प्रोसेस इज कॉल्ड सॅच्युरेशन और पॅस्चरायझेशन. सो आपण असं त्या ह्याला म्हटलं होतं त्या प्रोसेसला. सो दॅट इज दिस प्रोसेस आणि ह्याचं आन्सर ते आहे. देन वी हॅव द सॉल्ट इज डॅश टाइप ऑफ फूड प्रिझर्वेशन. सो प्रिझर्व्हेटिव्ह सॉरी. तो कसं प्रिझर्व्हेटिव्ह आहे ते म्हणजे तो नॅचरल आहे का केमिकल आहे? तो नॅचरली यूज होतो की केमिकली म्हणजे सॉल्टला कोणत्यामध्ये कन्सिडर करू शकतो आपण. सो सॉल्ट इज बेसिकली नॅचरल. So natural type of food preservative and vinegar is the chemical because vinegar means the acid basically. Vinegar एक ऍसिड असतो म्हणून त्याला आपण केमिकली प्रिझर्वेटिव्ह असं म्हणू. सो हा आपला थोडे मी एक्झाम्पल म्हणजे फिल इन द ब्लँक्स आपण कंप्लीट केलेले. तर तुम्हाला हा पूर्ण चॅप्टरचा एक्सरसाइज कंप्लीट करून
तुम्हाला पाठवायचं आहे मला. ओके आणि काही डाउट आला ना, तर बिनधास्त तुम्ही विचारू शकता. ग्रुपवर आपला नंबर आहे. मग काय डाउट असेल तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता आणि प्लस तुम्हाला हे सगळं रीड पण करायचं आहे. ओके आणि अजून एक सगळ्यांना बोलायचं होतं, की मेथड ऑफ फूड प्रोटेक्शनमध्ये तुम्ही जसं कॉलम केले, राइट? तर कॉलम केल्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो, की 3 कॉलम करा. पहिला ह्याच्यामध्ये मेथड ऑफ फूड घ्या, म्हणजे फ्रीझिंग वगैरे. त्याच्यानंतर त्याची मेथड जे आपल्याला हे दिलेलं आहे ते रीड करा आणि एक्झाम्पल म्हणून फूड तुम्हाला लिहायला सांगितलं होतं, ते कोणीच लिहिलं नाही. का असं?